वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मधला पुढचा भाग पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण ऑक्टेट रूल्स पाहिले होते. त्यानंतर त्याचे काही लिमिटेशन्स किंवा ड्रॉबॅक हे आपण पाहणार आहोत. लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल यामध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट. आता ऑक्टेट रूल काय सांगतो की कुठलाही बॉन्ड फॉर्म होत असताना तो एखादा एलिमेंट्स हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा शेअर करतो, डोनेट करतो, लूज करतो किंवा ॲक्सेप्ट करतो किंवा शेअर करतो आणि त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स किंवा जवळच्या एखाद्या नोबल गॅस एलिमेंट सारखी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो क्रिएट करतो. हा जनरली आपण ऑक्टेट रूल समजतो. आता यामध्ये लिमिटेशन, त्याचे काही ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन आहेत. काही मॉलिक्युल्समध्ये जो सेंट्रल मेटल ॲटम्स आहेत त्या सेंट्रल मेटल ॲटमचे 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून त्याला इनकम्प्लीट ऑक्टेट असं म्हटलेले आहे. ऑक्टेट रूल प्रमाणे काय आहे की आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आवश्यक पाहिजे, परंतु इथं इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणतो. मॉलिक्युल्स इन विच न्यूट्रल एटम कंटेन्स लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स व्हॅलन्स शेल or outermost orbital less than 8 electrons are termed as incomplete octet. For example, incomplete octet, आता त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर्मेशन ऑफ BeCl2 मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ BeCl2 मॉलिक्यूल, बेरियम क्लोराइड किंवा बेरियम डायक्लोराइड हा मॉलिक्यूल, बेरियम डायक्लोराइड. बेरियम, we know that atomic number of barium 4, atomic number barium, atomic number Z is equal to 4, electronic configuration 1s2 2s2. बेरियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आता यामध्ये हा 2 आणि 2 म्हणजे लेस दॅन 8 electrons are present in their valence shell or outermost orbital. Therefore, these molecules or these octets are termed as incomplete octet. आता क्लोरीन तुम्हाला माहिती आहे. क्लोरीन Cl, atomic number 17, electronic configuration 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p5 287. क्लोरीन atomic number 17, electronic configuration 287, 1s2 2s2 2p6 3s2 3p5. म्हणजे क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिटल म्हणजे 1 इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्स शेल ऑर्बिटल मध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. परंतु बेरिलियम मध्ये त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आता हा बेरिलियम हा मॉलिक्यूल Cl, B आणि Cl अशा प्रकारचा मॉलिक्यूल असतो. किंवा हा बेरिलियम आहे, बेरिलियम, या बेरिलियमचा 1 इलेक्ट्रॉन आणि हा बेरिलियमचा 1 इलेक्ट्रॉन, आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. आणि नंतर क्लोरीन, हा क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन, हा क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन्स. आता यामध्ये हा बेरिलियम आहे, त्या बेरिलियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये या ठिकाणी शेअरिंग केलं तर 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. परंतु इथं हा जो क्लोरीन आहे, त्या क्लोरीन 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत व्हॅलन्स शेल मध्ये. ज्यावेळी मॉलिक्यूल तयार होतो त्या मॉलिक्यूल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. म्हणजे हा इनकम्प्लीट ऑक्टेटचे एक्झाम्पल आहे बेरियम डायक्लोराइड. कारण बेरियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला आपण इनकम्प्लीट ऑक्टेट असं म्हणतो. आणि दिस इज नथिंग बट वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ ऑक्टेट रूल.
ठीक आहे. आता त्यानंतर काही एलिमेंट्स असे आहेत की त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. म्हणजे एक्सपांडेड ऑक्टेट, त्याला आपण एक्सपांडेड ऑक्टेट असं म्हणतो. इनकम्प्लीट ऑक्टेट आणि एक्सपांडेड ऑक्टेट. एक्सपांडेड octet, the formation of molecules in which more than 8 electrons in their valence shell or outermost orbitals are termed as expanded octet. This is one of the drawback of octet rule. Octet rule चा हा एक ड्रॉबॅक आहे की ऑक्टेट रूल काय सांगतो की एखादा मॉलिक्यूल तयार होत असताना त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये किंवा व्हॅलेन्स शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. परंतु 8 पेक्षा जास्त काही मॉलिक्युल्स असे आहेत की त्याचा सेंट्रल ॲटम्स ऑफ एलिमेंट्स त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किंवा आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. त्याला आपण एक्सपांडेड ऑक्टेट असं म्हणतो. एक्सपांडेड ऑक्टेट. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ PCl5. फॉर्मेशन ऑफ PCl5. PCl5 फॉर्मेशन ऑफ PCl5. आता या फॉर्मेशन ऑफ PCl5 यामध्ये तुम्हाला माहित आहे फॉस्फरस P इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर किती आहे 15 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p3 आणि आपल्याला क्लोरीन माहितच आहे. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p5 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहित आहे. आता याचा मॉलिक्यूल कसा तयार होतो. हा जो मॉलिक्यूल आहे PCl5 हा सेंट्रलला P आणि हा Cl, त्यानंतर हा Cl, त्यानंतर हा Cl आणि Cl. कुठलाही बॉन्ड फॉर्म होत असताना एका बॉन्डसाठी 2 इलेक्ट्रॉन्स हे आवश्यक असतात. 2 इलेक्ट्रॉन आवश्यक असतात. त्यामुळे हे स्ट्रक्चर तयार झालं याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला हा फॉस्फरस सेंटरला, त्या फॉस्फरसचा हा इलेक्ट्रॉन, हा क्लोरीनचा इलेक्ट्रॉन, क्लोरीन आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर हा फॉस्फरस याचा हा इलेक्ट्रॉन्स, हा क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन्स, हा फॉस्फरस, हा क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर हा फॉस्फरस आणि हा क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर हा फॉस्फरसचा इलेक्ट्रॉन आणि हा क्लोरीनचा इलेक्ट्रॉन, हे ह्या क्लोरीनचे हे 7 इलेक्ट्रॉन्स. आता सेंट्रल जो फॉस्फरस आहे त्या फॉस्फरसचं जर आपण पाहिलं त्या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन, ह्या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन, ह्या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन, त्यानंतर ह्या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन आणि ह्या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन. याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले 5 गुणिले 10 इलेक्ट्रॉन झाले. 10 इलेक्ट्रॉन झाले म्हणजे मोर दॅन 8 पेक्षा जास्त झाले आणि म्हणून याला एक्सपांडेड ऑक्टेट असं म्हणतो. हा एक या ऑक्टेट रूलचा ड्रॉबॅक आहे. कारण 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स हे व्हॅलेन्स शेल मध्ये झाले. आता हा क्लोरीन, प्रत्येक क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे. क्लोरीनने त्याचे ऑक्टेट कंप्लीट केलेला आहे. परंतु फॉस्फरस जर पाहिला, फॉस्फरसच्या बाबतीत पाहिलं तर आपण 8 इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत फॉस्फरस मध्ये. म्हणून दिस इज एक्सपांडेड ऑक्टेट. ठीक आहे. आणि हा ड्रॉबॅक, हा ऑक्टेट रूलचा ड्रॉबॅक आहे. मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल PCl5 एक्सपांडेड ऑक्टेटचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यानंतर
bond energy. What is by bond energy or define the term bond energy? आता काही आपण डेफिनेशन पाहणार आहोत बॉन्ड एनर्जी. बॉन्ड एनर्जी म्हणजे काय? The amount of energy required to break one mole of bond between two atoms. The amount of energy हा एक मॉलिक्यूल आहे A B. Amount of energy required to break this bond are termed as bond energy. कुठलाही बॉन्ड Cl बॉन्ड Cl, हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन किंवा फॉस्फरस बॉन्ड Cl, कुठलाही बॉन्ड असू द्या, तो बॉन्ड ब्रेक होण्यासाठी मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड. दिस एनर्जी इज टर्म्ड एज बॉन्ड एनर्जी. त्याला आपण बॉन्ड एनर्जी असं म्हणतो. ठीक आहे. आता त्यानंतर बॉन्ड लेंथ. व्हॉट इज बाय बॉन्ड लेंथ? बॉन्ड लेंथ, बॉन्ड लेंथ LENGTH, बॉन्ड लेंथ म्हणजे थोडक्यात ज्यावेळी बॉन्ड फॉर्म होत असतो एका ॲटमच्या न्यूक्लियस पासून दुसऱ्या ॲटमच्या न्यूक्लियस पर्यंत जे डिस्टन्स असते त्याला आपण बॉन्ड लेंथ असं म्हणतो. त्याला बॉन्ड लेंथ म्हणतो. बॉन्ड लेंथ, द इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड ॲटम्स इन मॉलिक्यूल इज कॉल्ड एज बॉन्ड लेंथ. न्यूक्लियर इक्विलिब्रियम डिस्टन्स. आता हा पहिला एलिमेंटचा आहे आणि हा दुसरा एलिमेंटचा आहे. याचं बॉन्डिंग झालेलं आहे. याचं बॉन्डिंग झालेलं आहे. हे जे इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियाई ऑफ बॉन्डेड ॲटम्स आर टर्म्ड एज बॉन्ड लेंथ. त्याला आपण बॉन्ड लेंथ म्हणतो. बॉन्ड लेंथ, बॉन्ड लेंथ कारण जो बॉन्डेड ॲटम आहे, दोन ॲटम मध्ये बॉन्ड तयार होतो, त्या दोन ॲटमच्या बॉन्ड या न्यूक्लियस पासून दुसऱ्या ॲटमच्या न्यूक्लियस पर्यंत जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण बॉन्ड लेंथ असं म्हणतो. बॉन्ड लेंथ B इज इक्वल टू लेंथ ऑफ फर्स्ट रेडियस ऑफ फर्स्ट A प्लस रेडियस ऑफ B are termed as bond length. Are termed as bond length. आता जनरल बॉन्ड लेंथ R is equal to RA plus RB. तुम्ही कुठलाही त्या ठिकाणी सिम्बॉल यूज करू शकता. म्हणजे R म्हणजे बॉन्ड लेंथ, बॉन्ड लेंथ, RA म्हणजे रेडियस ऑफ मॉलिक्यूल A आणि रेडियस ऑफ मॉलिक्यूल B. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ बॉन्ड लेंथ एंड बॉन्ड एनर्जी, and this is nothing but the limitations or drawback of octet rule, incomplete octet rule and expanded octet. Okay, धन्यवाद.